नवरी मिये हिटलरला या मालिकेच्या 23 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की लीला रेवूला सांगत असते, मला माहिती आहे तू खोटं बोलतेस. पण रेवू सांगते, मला यशबद्दल बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. त्यावर लीला रेवूला सांगते, तुला बोलावं लागेल. मला माहिती आहे तू दुर्गाला घाबरून हे बोलते. दुर्गा आपल्या घरी आली होती. तिला तुझ्या आणि विक्रांतबद्दल समजलंय, पण विक्रांतने तुला फसवलं होतं. एजंटना तर ही गोष्ट माहिती आहे ना. तू सर्वांना सांग, यशचं तुझ्यावर प्रेम आहे. पण त्यावर रेवू सांगते, मी तसं केलं तर दुर्गा मॅडम माझे आणि विक्रांतचे फोटो पेपरमध्ये छापतील. तसं झालं तर आपली सर्वांची बदनामी होईल. त्यामुळे लीला रेवूला समजावते, ह्या सगळ्यात यशची काय चूक आहे. तू खरं बोलली नाहीस तर यश आणि श्वेताचं लग्न करावं लागेल. तुला भीती वाटत असेल तर मी येते तुझ्यासोबत. ती दुर्गा तुला ब्लॅकमेल करते हेही पण आपण एजंटना सांगूयात. पण रेवू नकार देते. लीला रेवूला सांगते, चल आपण जाऊयात. इथे दुर्गा भाजी चिरत असताना तिला यशच्या लग्नाबद्दलच्या सर्व गोष्टी आठवत असतात. तिचं अजिबात लक्ष नसतं. तितक्यात तिथे किशोर येतो. दुर्गाला बघून किशोर विचार करतो, दुर्गा तू आजपर्यंत एजंटचे सर्व निर्णय मान्य केले, पण तू एजंटच्या विरोधात गेलीस तर हे घर तुटायला वेळ लागणार नाही. विचार करत असताना दुर्गाचा हात भासतो आणि हे तिच्याही लक्षात येत नाही. इथे एजंट मीटिंग असल्याने क्लायंटची वाट बघत असतो, त्यामुळे तो विश्वावरच चिडचिड करत असतो. इथे किशोर दुर्गाला बोलत असतो, तुला वाटतं ना यश आणि श्वेताचं लग्न व्हावं, मग तसंच होतंय ना. त्यावर दुर्गा सांगते, ती लीला या घरची चालीरीती बदलते. तिने जर यश आणि श्वेताचं लग्न मोडलं तर. त्यावर किशोर सांगतो, तसं नको व्हायला असं वाटतंय ना तुला, मग ते माझ्यावर सोड. रेवतीला मी यश आणि श्वेताच्या मार्गातून बाजूला करेन. दुर्गा मी आहे, आता हार मानायची नाही. त्यावर दुर्गा म्हणते, या घराच्या आणि यशच्या हितासाठी मला लीलाला जिंकू देणार नाही. किशोर आता प्यादा म्हणून दुर्गाचा वापर करण्याचं ठरवतो. इथे लीला एजंटना फोन करते, पण एजंटचा फोन सायलेंटवर असल्याने ती विश्वाला फोन करून एजंटशी बोलते. लीला एजंटना सांगते, मी आणि रेवू येतोय तुम्हाला भेटायला. एवढं सांगून लीला फोन कट करते. इथे श्वेता साखरपुड्याची अंगठी चॉईस करत असते. ती यशच्या जवळ येत असते, पण यशला ते अनकम्फर्टेबल वाटत असतं. दुर्गा यशला सांगते, तोंड पाडून बसू नको, कारण तुझं लग्न श्वेताशीच होणार आहे. इथे लीला रेवू रस्त्याने चालत असताना मागून एक टेम्पो येतो आणि तो लीला रेवूला धडक देऊन तिथून निघून जातो. तिथे बसलेला एक माणूस फोन करून बोलतो, दुर्गा मॅडमचं काम झालंय. आणि हे लीला ऐकते आणि बेशुद्ध पडते. इथे यशला रेवतीच्या फोनवरून फोन येतो. त्याला रेवतीचा आणि लीलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं समजतं, त्यामुळे तो तिथून निघून जातो. लीला बेशुद्ध असल्याने एजे तिच्या बाजूला बसलेला असतो. तो तिच्या हातावर हात ठेवतो, त्यामुळे लीलाला शुद्ध येते. लीलाला शुद्ध येते हे बघून एजे बाजूला जात असतो, पण लीला एजंटचा हात पकडते. पण आता हा ॲक्सिडेंट कोणामुळे झाला हे एजंटना समजेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.